शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये भेंडी पिकाची लागवड आणि भरघोस असं उत्पादन याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं, तर आपल्याला भेंडी हे पीक करायचे. भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर 40-45 दिवसामध्ये चालू होणारी ही भेंडी दिवसाआड आपल्याला तोडणी करायची, मार्केटला घेऊन जायचं आहे. मिनिमम 30 रुपये किलोला जरी बाजारात मिळाला तरी शेतकरी हा फायद्यात राहणार आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, भेंडी पिकाची लागवड करतेवेळी भेंडीच्या व्हरायट्या, भेंडीला कीड रोग व्यवस्थापन, भेंडीला खत औषधं आणि फवारण्याचं योग्य नियोजन. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब नक्की करून ठेवा. समोरील घंटावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, भेंडी पिकाची लागवड करतेवेळी ह्या जुलै महिन्यामध्ये आपल्याला लागवड करायची. मग व्हरायट्या कोणत्या घ्यायला पाहिजे, तर 4 ते 5 व्हरायट्या मी तुमच्या समोर सांगतोय, ज्या माझ्या माहितीतल्या आहेत बरं का. तर आपण राधिका ही भेंडी घेऊ शकतो, आर्डोर सीडची दीपा ही भेंडी घेऊ शकतो, त्यानंतर कायरा ही देखील व्हरायटी घेऊ शकतो, आणि नामदेव उमाजीची जी जेणीपर ही भेंडी आहे, यापैकी कोणत्याही एका भेंडीची आपण लागवड करू शकतो. पण भेंडीची लागवड करतोय आपण मल्चिंगवर देखील करू शकतो, ड्रिपवर देखील करू शकतो, पाट पाण्यावर, सरीवर देखील करू शकतो. अर्धा इंचाच्या अंतरावर भेंडी पिकाची लागवड करायची. रेकॉर्ड ब्रेक फुटवे निघाले पाहिजे. पण लक्षात घ्या, भेंडी पिकाला महत्वाचं येते कीड रोग समस्या. आता या कीड रोग समस्या कोणत्या येतात, तर लक्षात घ्या, भेंडी पिकाला काय होतंय की शेंडा फोखरणारे, त्यावर मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी, त्याचबरोबर पिवळा मोजाक यांसारखे जे रोग येतात. तर याच्यावर काय करायचं, आपल्याला योग्य त्या कमी खर्चातल्या बुरशीनाशकांची निवड करायची. M45 असेल, रेडोमिल गोल्ड असेल, हे देखील घ्या, किंवा 22 देखील घ्या. यामध्ये ॲमिनो फुल विकासणारे एखादं टॉनिक घ्यायचं. त्याचबरोबर एखादं खत भेटलं तरी हे खत घेऊ शकतो. 11-24 असेल घेऊ शकतो. फुटवा, रेकॉर्ड ब्रेक निघेल, फुलकडी जास्त प्रमाणे लागणार आहे. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नुवाण हे देखील आपण घेऊ शकतो. तर युगा क्रॉपचं जे नुवाण आहे, तर हे जर घेतलं, गॅस पॉइझन आहे, यामुळे निश्चित स्वरूपात हे सगळे रोग कंट्रोल होणार आहे आणि भरघोस असं उत्पादन आपल्या भेंडी पिकात मिळणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं, भेंडी पिकाला फवारण्या करायच्या. त्याचबरोबर भेंडी पिकाला जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे, फुटवे निघाले पाहिजे, प्रत्येक फांदीला 5 ते 7 देखील भेंड्या लागल्या पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला फुटव्यांचं नियोजन करायचं आहे. फुटव्यांचं नियोजन करतेवेळी आपण 19-19 खत घेऊ शकतो. 13-40-13 असेल, 12-61 असेल, यासोबत मॅग्नेशियमचा वापर करायचा, जेणेकरून काळोखी ग्रीनरी राहणार आहे, फुटवा रेकॉर्ड ब्रेक निघणार आहे. जेवढा फुटवा असेल तेवढी फुलकळी लागणार आहे, आणि जेवढी फुलकळी तेवढ्याच फळधारणा, म्हणजे प्रत्येक फांदीला 5 ते 7 भेंड्या लागल्या पाहिजे. प्रत्येक भेंडीची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर याप्रमाणे झाली पाहिजे. कोवळ्या लसलशीत भेंड्या आपल्याला हार्वेस्टिंग करायच्या, दिवसाआड तोडायच्या, 2-2, 3-3 दिवसाच्या दरम्यान तोडा, घरच्या घरी तोडा, मार्केटला घेऊन जा. 30 रुपये किलो प्रमाणे जरी बाजारभाव आपल्याला मिळाला तरी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदा झालेला बघायला मिळतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड करा, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा आणि 4 पैसे शेतकऱ्याच्या पदरात आरामशीर पाडा. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.